आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सगळ्यांची कामावर जाण्याची लगबग सुरू असताना रेल्वेचा डबा रुळावरून घसरला आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। सकाळी 11:35 पनवेलवरून येणारी लोकल सीएसएमटी स्टेशनजवळ येताच लोकलचा एक डबा घसरला आणि हार्बर रेल्वे लाईन पुढच्या काही तासांसाठी ठप्प झाली। लोकलचा डबा घसरल्याने हार्बर लाईनवरची वाहतूक वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान दोन्ही बाजूने बंद ठेवण्यात आली आणि तब्बल 4 तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली। सकाळी 11:35 पासून बंद पडलेली वाहतूक दुपारी 3 वाजता पूर्वपदावर आली। मात्र हार्बर मार्गावर 4 तास रेल्वे वाहतूक बंद राहिल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। फास्ट ट्रेन सुद्धा 1 तास घेते मुलुंडवरून सीएसटी ला यायला। ते याचं काहीतरी या लोकांनी सोल्युशन काढावं अशी माझी विनंती आहे। आणि आज जो काही खोळंबा झालेला आहे, प्रवाशांची प्रचंड हाल झालेले आहेत। प्रवाशांनी खरंच खूप हाल काढले। भर उन्हामध्ये, एक तर ऊन किती आहे तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे। एवढ्या उन्हात सगळ्या प्रवाशांनी आज प्रचंड हाल काढले आहेत। तर त्याची जरा काळजी घ्यावी, लोकांची काळजी घ्यावी प्रशासनाने, एवढी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।